शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. विरोधी पक्षांनी विधेयकाची भ्रूण हत्या केली. काँग्रेस, टीएमसी, समाजवादी पार्टी आणि डीएमके गुन्हेगार. महिला आरक्षणामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्यांना शिक्षा मिळेल. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पाडल्यावर पंतप्रधान मोदी संतापले. काँग्रेस परजीवीप्रमाणे इतर पक्षांवर अवलंबून जगते. केवळ प्रादेशिक पक्षांच्या खांद्यावर स्वार होऊन राजकारण. त्या पक्षांनाही काँग्रेस एक दिवस बुडवेल. मोदींची टीका. काँग्रेसने सातत्यानं नकारात्मक राजकारण केलं. तिहेरी तलाक, कलम 370 हटवण्यासह समान नागरी आचारसंहितेलाही काँग्रेसनं विरोध केला. देशापुढची सर्व संकटं काँग्रेसमुळेच. मोदींचा हल्लाबोल. मोदींनी संबोधन करताना देशावरील संकटाचा उल्लेख करण्याच्या ऐवजी 150 वेळा काँग्रेसचं नाव घेतलं. भाजपा आणि आरएसएस कडून फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचं प्रत्युत्तर. टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी. पोलिसांना गुंगारा देत निदाची मुंब्र्यातील क्लिनिकमध्ये 2दा हजेरी. वारंवार लोकेशन बदलून तपास यंत्रणांना चकवा. नाशिक धर्मांतरण प्रकरणामध्ये एटीएसची एंट्री. रजा मेमन आणि शफी शेखची 3 तास कसून चौकशी. दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन, टेरर फंडिंगचा संशय. शिवसेनेत विधान परिषदेच्या 2 जागांसाठी 6 जणांची फिल्डिंग. नीलम गोरे, शीतल म्हात्रेंसह 6 जणांचं नाव चर्चेत. कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. विधान परिषदेमध्ये सूरज चव्हाणांच्या उमेदवारीसाठी आदित्य ठाकरे आग्रही. धर्मदास दानवे, सुषमा अंधारे यांचीही नावं चर्चेत. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला हायकोर्टाचा दिलासा. तत्काळ तेजवानीच्या सुटकेचे आदेश. मात्र खडक पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यामध्ये तेजवानीचा मुक्काम तुरुंगातच. दत्तधामाच्या नावाआडून भोंदूगिरीचं दुकान चालवणारा संगमनेरचा राजेंद्र गडगेला 5 दिवसांची पोलीस कोठडी. दुर्धर आजार बरे करण्याच्या आमिषातून असंख्य लोकांना फसवल्याचा आरोप. मटण अर्धवट शिजल्याचा राग. मित्रासमोर पतीनं केलेला अपमान सहन न झाल्यानं पत्नीनं जीवन संपवलं. थेट विष प्राशन करून आत्महत्या. यवतमाळच्या आर्णी तालुक्यामधल्या बोरगावातील धक्कादायक घटना. पतीवर गुन्हा दाखल. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये उद्यापासून 22 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता. विजांच्या कडकडाटासह काही भागात गारपीट होण्याचा अंदाज. अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आंबा महोत्सव. दगडूशेठ बाप्पाला आंब्याची आरास. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.